कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, सुंदरी गौरधारी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अस्ति भाती प्रिय सिंधुत नाम कलाटा वासस हे ज्ञात झाली अज्ञात होईल सुरपते चिकाली सुंदरी गौरधारी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम चौथ्या प्रकाशाचं रहस्य अनुवादासाठी सांगतात कसे ते जाईल बोलले जाईल. न्यायशास्त्रकारांची शंका केली त्यांनी की प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण असे जे क्रमाने सांगितलेले आहे तसे त्यांनी क्रमाने सांगता मागे पुढे करून त्याचं निरूपण केलेलं आहे. तर ते का केलं त्याचं समाजात सांगताना निश्चितदासजी महाराजांनी सुरुवातीला सांगितले की त्यांना जसं त्याची आवश्यकता वाटली तसं त्यांनी त्या त्याचं निरूपण केलेलं आहे. नंतर पुढे म्हटलं की त्यांनी पुन्हा त्यांच्या मतानुसार त्यांनी निरूपण करून वेदांत मताचंही त्यांनी त्यांच्या पद्धतीने निरूपण केलेलं आहे. या ठिकाणी दिलेला क्रमभंगाविषयीचा विषय दिलेला होता. उलट सुलट का केलं आवश्यकतेनुसार केलेलं नव्हतं. पुढे त्यांनी त्यांच्या पद्धतीने लक्षण करून त्याची परिभाषा मांडली आणि वेदांतांनी त्यांच्या मताने त्याचं खंडन केलेलं आहे. आणि नंतर त्यांनी मग म्हणजे जगत हे कसं असं जड दुःख रूप असं आहे तर जगात म्हणजे धर्म आहेत त्याच्या विरुद्ध सचित आनंद आणि धर्मवान असे विपरीत केलेलं आहे. म्हणजे आत्मा कसा आहे 236 पानावरचा शंका सांगितलेली. मग त्या आत्मा कसा आहे हे सांगण्याकरता प्रमाणाचा त्याचा वापर केलेला आहे. बरोबर. मग त्याच्याकरता म्हणजे आत्मा असं जगत हे असं जड दुःख रूप आहे ह्याच्या व्यावृत्ती करताच त्यांनी आत्मा हा सचित आनंद असा आहे हे सांगितलेलं आहे. सचित आनंद अद्वय असा विचार दिलेला आहे. आत्मा हा कसा आहे तर त्याच्याविषयी सच्चित आनंद अद्वय. पण मग असं जर म्हटलं तर मग तरी सुद्धा सच्चित आनंद हे त्याचे धर्म होतील. मग ते म्हणतायत की तसं नाही आम्हाला सांगायचं की आत्मा हा असं जड दुःख रूप द्वैताने युक्त असा नाही हे सांगण्यासाठी मग तद्विरोधी शब्दांची भाषा वापरलेली आहे. म्हणून आता त्याच्यात उपमान प्रमाणाचा उपयोग काय असं म्हटलं मागं जो अभ्यास केला आपण तर त्याच्यात विरुद्ध धर्मवान ब्रह्म आहे हे कळण्यासाठी त्या उपमान प्रमाणाचा वापर केला आहे की वैधर्म्य ज्ञान जन्य ज्ञानाला उपमिती असं म्हणावं. आणि मग हे चांगलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यापासून होतं अर्थात त्याचाही मंद जिज्ञासूसाठी उपयोग आहे. असं नाही की त्याचाच उपयोग आहे म्हणजे त्याच्यामुळे ब्रह्म कळलं असं नाही. पण साधारणपणे अज्ञान निवृत्ती करण्यासाठी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाची म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी काहीतरी भाषा वापर करावा लागते आपल्याला प्रयोग करावा लागतो. आणि मग ती भाषा या ठिकाणी वापरलेली आहे की असंच जड दुःखरूप ब्रह्म नाही वैधर्म्य ज्ञान जन्य ज्ञान त्याच्यावरून तुम्ही विरोधी ज्ञान करून
पण नंतर जाऊन पुढे अमृतानुभवमध्ये असंही केलेलं आहे की जर तो कोणताही वाचक बनतच नाही, म्हणजे त्याच्याविषयी कोणताच वाचक त्याला स्पर्श करत नाही, म्हणजे शब्दाने त्याचं वर्णन केलं जात नाही. त्यासाठी पुढे अमृतानुभवच्या वळ्या दिलेल्या आहेत. असताची व्यावृत्ती करण्यासाठी सत श्रुती म्हणू आले. म्हणजे असताची व्यावृत्ती करण्यासाठी श्रुतीने त्याला सत असं म्हटलेलं. ब्रह्म असत नाही, म्हणजे सत या पदाचा अर्थ आहे सत्ता, असणं, अस्तित्व, भासणं. हे सत या पदाच्या अंतर्गत आलं. सत्तावान, ज्याची सत्ता आहे, ज्याच्या सत्तेचा नाश होत नाही असं आहे. पण ते अद्वय स्वरूपी एकटंच असल्या कारणाने त्याच्या सत्तेचा नाश होत नाही असं म्हणण्या, म्हणजे त्या तद्भिन्न जो दुसरा पदार्थ असतात तर मग तिथे सत्तेचा विषय घेता आला असता की कोणाची सत्ता आहे आणि कोणाची सत्ता नाही. तर ब्रह्माहून दुसरा विपरीत सत्तावान पदार्थ अस्तित्वात नाही. ब्रह्मसत्तेमध्ये तद्भिन्न दुसरा पदार्थ नाही, तेव्हा ब्रह्मसत्तेहून भिन्न सत्ताही अस्तित्वात नाही. खरं तर असं ते म्हणतात प्रातिभासिक सत्ता आहे ना, तरी प्रातिभासिक सत्ता सुद्धा अस्तित्वात नाहीच. म्हणजे ब्रह्माहून प्रातिभासिक सत्तावान पदार्थ आहे असं तरी का म्हणावं. तो मुळात ब्रह्मसत्तेनेच सत्तावान, त्याची स्वतःची कुठलीच सत्ता नाही, म्हणून सत्तावान एकच पदार्थ आहे आणि ते आहे ब्रह्म. आता दुसरा म्हणून आता असत, तर आमच्या नजरेला असत पदार्थ येतो, किंवा व्यावहारिक सत्तेमध्ये वावरणारा जो जीव आहे तो व्यावहारिक सत्तेची प्रतीती येत असल्याने तिला काही काळ तरी तोच त्याला सत्यत्व मानत असतो. आणि मग ती सत्ता ही ब्रह्मसत्तेच्या आश्रित आहे असं त्याला ज्या वेळेला कळेल त्यावेळेला अगोदर हे पदार्थ व्यावहारिक सत्तेतले पदार्थ असत म्हणून गृहीत धरला, त्याची बुद्धी धरायला लागते. आणि मग असताची व्यावृत्ती करण्यासाठी त्याला आम्ही सत असं नाव देत असतो. व्यावहारिक सत्तेतले पदार्थ हे ज्या वेळेला त्याला प्रातिभासिक दिसायला लागतात, पहिल्यांदा व्यावहारिक दिसतात, त्यांना तो सत्य बांधतो, नंतर ते व्यावहारिक नसून प्रातिभासिक आहेत असं कळतं, आणि नंतर प्रातिभासिक पदार्थाचा अत्यंत अभाव आहे हेही कळतं. त्यावेळेला त्याची बुद्धी केवळ ब्रह्माकार होऊन राहील, म्हणजे ते त्यावेळेला ते विषय करते. म्हणून असताची व्यावृत्ती करण्यासाठी सत म्हणण्याचा प्रघात आहे. नंतर जर समजा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही अन्य सत्तावान पदार्थ नाही किंवा अन्य सत्ता नाही, तर सत आणि असत म्हणणं हे केवळ अगोदर पूर्व भाषा होती, नंतर ती राहिली नाही, अस्तित्वात राहत नाही. तेव्हा असताची व्यावृत्ती करण्यासाठी श्रुतीला सत म्हणावं लागतं. कारण कोणी एखाद्या वक्त्याला बोलवलं भाषण देण्यासाठी, तो जर नुसताच उभा राहिला आणि काहीच बोलला नाही तर ते म्हणजे बघ ह्यांना बोलावलं कुणी, पहिल्यांदा शंका तर करतील ह्या माणसाला बोलवलं कुणी इथं भाषण द्यायला. तसं श्रुतीने जर काहीच भाषण दिलं नसतं तर तुम्ही परत म्हटलं असतं या श्रुतीला बोलवलं कुणी, ती आली कशी का, इथं काय बोलत नाही. म्हणून काही वेळा बोलते ते, पण बोलण्याचा तात्पर्य अर्थ काढून घ्यावा. जडाचे समाप्ती चिद्रूप आहे किंवा जड चैतन्य चित म्हणजेच ज्ञान स्वसंवेद्यत्व ज्याच्या ठिकाणी आहे, ज्ञान स्वरूपता आहे, हेच त्याचं आंतर स्वरूप लक्षण आहे. ब्रह्माचं स्वरूप लक्षणात ज्ञान स्वरूपता, सत्तेचं सत्तावान असणं, ज्ञान स्वरूप आहे, त्याच्यात ज्ञान हे स्वरूप आहे, म्हणजे व्यवहार्य ज्ञान नाही. व्यवहार्य ज्ञान त्याच्यापासून तेच ब्रह्माचं व्यवहार्य ज्ञान प्रपंचामध्ये आलं आणि व्यवहार करायला लागलं. म्हणून आम्हाला इकडे आल्यावरती जड पदार्थ आणि ज्ञानरूप पदार्थ असे दोन भेद तयार केले. हे जीवकृत व्यावहारिक सत्तेतले भेद आहेत. जसा कोणी म्हणेल जसं मानवी मेंदू विज्ञान शाखेमध्ये
मेंदू नावाचा घटक आहे. या मानवी शरीरात डोक्यामध्ये काय आहे? मेंदू आहे. ते म्हटले त्याचा मेंदू चालत नाही असं लोक म्हणतात. त्याचं डोकं चालत नाही म्हणजे काय झालं? त्याच्या मेंदूत बिघाड झालेला आहे. मंदबुद्धीचे पुरुष असतील किंवा अन्य काही इजा झाली असेल तर मेंदू काम नाही करत. मग मेंदू काम नाही करत तर मेंदू जड आहे का चेतन आहे? जड आहे. चैतन्यात कधी ॲक्सिडेंट होऊन बिघाड होत नाही. पण चैतन्यात बिघाड झाला, चैतन्यात नाही बिघाड झाला. जे स्थूल भाग आहे पोर्शन त्याचा डोक्यातला, त्याच्यामध्ये बिघाड होऊ शकतो. पण त्या मेंदूतली रचना काय त्याच्यात बिघाड झाला तर त्याला ज्ञानाचा बाहेर लौकिकातलं ज्ञान कमी जास्त होऊ शकतं. पण चैतन्य स्वरूप चैतन्य जे ज्ञान स्वरूप आहे त्याच्यात कुठं बिघाड झाला आहे? जसा एखाद्या पाटातून पाणी येत असेल तर त्या पाटात काही कचरा गुंतल्यामुळे पाणी यायचं बंद झालं, किंवा विशेष करून पाईपाचं आपण म्हणतो पाईपातलं पाणीच आहे ना तर त्याच्यात कचरा बसलाय. मागं डॅम भरलेलं आहे, मागं पाणी पुष्कळ आहे पण त्याच्यात आहे. तसं स्वरूपामध्ये असणारं ज्ञान व्यवहारामध्ये व्यवहार करायला लागतं त्यावेळेला बुद्धीच्या द्वारे त्याची 2 नावं येतात, जड आणि चेतन. म्हणजे व्यवहारातल्या पदार्थांना जड चेतन म्हणतोच आपण. काही पदार्थ जड आहेत. हा ग्रंथ याच्यात पुष्कळ लिहिलेलं आहे, पण ग्रंथ स्वतःला ज्ञान करून घेईल का वृत्ती प्रभाकर याच्यात काय काय आहे तर नाही, म्हणून याला जडच म्हटलं. तसं मानव हा जड चेतनाचा गट आहे. शरीर जड बी आहे. मेंदूची रचना आतला मेंदू हा जड आहे तसा, फक्त ज्याच्या शक्तीने कार्यरत झालेला आहे. म्हणून जीवात्म्याचा आभास त्याच्यात येतो, त्याच्यामध्ये अधिक शक्ती प्रकाशित होते आणि ज्ञान व्हायला सुरुवात होते. ते ज्ञान आत्म्याचंच आहे आणि मेंदूच्या द्वारे ते बाहेर पडतं. म्हणजे मेंदूची सहकारी यंत्रणा म्हणजे परत वाकेंद्रिय, त्याचं मन, त्याची बुद्धीतून वाकेंद्रिय, आणि मग ते बोलायला लागलो आपण. म्हणजे आपण जेवढं बोलतो हे ज्ञान मूळचं प्रकाशित करणारा आत्मा हा चित्त स्वरूपाचा आहे. पण त्याच्या चित्ताच्या विरोधी ज्याला काही सांगता येत नाही त्याचं नाव जड असं केलं. म्हणून या ग्रंथाला जड म्हणतात, व्यासपीठाला जड म्हणतात, भौतिक सगळ्या पदार्थांना जड म्हणतात. म्हणून जडाचेनी समाप्ती चित्त असे म्हणतात. जडाच्या समाप्ती. जड नाही, आत्मा कसा आहे? चित्त आहे असं नाही म्हणावं, पण जड नाही. आत्मा हा जड नाही. चित आहे का? नाही. आता त्याला नाव काहीतरी ठेवायचं म्हणून आम्ही त्याला ज्ञान असं म्हणतो, ज्ञान स्वरूप म्हणतो, चित असं म्हणतो. पुढे जाऊन दुःखाचे सर्वनाशे उरले ते सुख आहे. दुःखाचा नाश, दुःख आणि सुख नावाचा प्रकार आहे. हे लौकिकामध्ये अनुभवाला येतात आपल्याला. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाच्या द्वारे सुख दुःखाची उत्पत्ती होतात. अनुकूलता असेल तर मनुष्य आनंदी होतो, त्याचंच नाव सुख होतं, आणि प्रतिकूलतेचा विषय सन्मुख आला की तिथं दुःख होतं. पण सुखाचा अनुभव आला म्हणजे सुखाचा अनुभव येतो त्या काळात अगदी वृत्ती एकाग्र होऊन त्या ठिकाणी आत्मानंदाचं भान वृत्तीमध्ये होतं, त्यावेळेला सुखाचा अनुभव येतो. हा अनुभवजन्य सुख झालं. पण आत्मा हा स्वरूपभूत सुख आहे. आत्मा काय? स्वरूपभूत. अनुभव नाही येणार त्याचा म्हणजे असा इकडे, कारण जो स्वरूप असतो त्याचा अनुभव कसा येईल? म्हणून अनुभव. पण तो म्हणजे आनंद नावाचाच मी आहे. मीचं स्वरूप काय आहे? आनंद. मीचं स्वरूप ज्ञान असं आहे आणि मीचं स्वरूप सत्ता असं आहे. आता सत्ता, सुख आणि आनंद हे जे आहेत, म्हणून तिथं म्हटलं की सत्ता सुख या तिघातेही उणे देख. सत्ता, ज्ञान, सत्ता, सुख है ना. सत्ता अमृतानुभवमध्येच म्हटलं ना, या तिघी ते उणे देख. त्या तिघांनाही त्यांना बाजूला काढलं की खाली जे निखळ राहील तो काय? आत्मा आहे.
ही पद सुद्धा नाही लागत. म्हणून सच्चिदानंद चोहटा दावुनी द्रष्ट्या द्रष्टा लागती तिन्ही पदे लागती वाटा मौनाची या, असं अमृतानुभवमध्ये म्हटलं. म्हणजे तिन्ही पद निघून गेली, पण आत्मा जसा आहे तसाच राहील. म्हणून आता त्याला तो तुम्हीच असल्या कारणाने तुम्ही त्याला घेऊन जाणारी जेवढी यंत्रणा घेऊन चाललेली आहेत ना, ती यंत्रणाही फेकून द्या, त्याचा त्याग करा, म्हणजे आत्मा शेष शिल्लक दिसेल. त्या यंत्रणेला घेऊन जर तो जात असेल तर नाही. तुम्हाला दृष्टांत देता, जसं तुम्हाला मुंबई पाहायला जायचं, ज्यांनी मुंबई पाहिली नाही कशी हो मुंबई म्हटले, आणि सोपं म्हटले काय करा, एसटीत बसा आणि मुंबईला जा. तिथंही गेल्यावरती तुम्हाला मुंबई एकदा मुंबईमध्ये गेल्यावर पाहायची म्हटले, मग जायचं साधन काय केलं, एसटी असं साधन केलं. म्हणून तो तिथून गेला दादरला, म्हणजे तर एसटीने बसला आणि तिथं गेल्यावर ते म्हणले उतरा ना. म्हणजे उतरल्यावर कसं काय व्हायचं, उतरल्यावर कसं काय व्हायचं, मग उतरल्यावर कसं काय व्हायचं, तुम्ही मुंबईलाच आलेत ना. म्हणजे जोपर्यंत तो एसटीतनं उतरला नाही तोपर्यंत तो मुंबईत गेला असं का म्हणावं, कारण त्याला एसटीचा काय करावा लागेल, त्याग करावा लागेल, आणि मग त्या मुंबईमध्ये फिरावं लागेल त्याला. एसटी तर एसटी माघारी आली परत, मग एसटीचा काय संबंध आहे, तुला मुंबई पाहिजे ना तर एसटीचा त्याग कर. तसा जेवढी यंत्रणा तू बनवली ना परमात्मा स्वरूपाला पाहण्याची, आत्म्याला पाहण्याची, ती सगळी यंत्रणा पुढे जाऊन त्यागावी लागते. आणि त्याच्या त्यागाच्या नंतर अर्थात तिला मिळवावी बी लागते, ज्याला अज्ञान निवृत्ती म्हणतात. आणि ती निवृत्त झाल्यावर प्रत्यक्ष अनुभव, अज्ञान निवृत्ती हे अर्ध काम झालं, आणि स्वरूपाचा अनुभव हे पुढचा अर्ध काम शेष आहे. अर्ध्या कामासाठी बरेच मदतगार आहेत, म्हणजे शास्त्र गुरु हे सगळे मदतगार आहेत. कशासाठी, 50% काम होते, पण 50% तर तो तिथंच रेंगाळला आणि त्या एसटीतून उतरायला तयार नाही. तर त्याला सांगितलं मग आता एसटीतनं उतरतच नाही तर जा दुसऱ्या जन्माला, कारण त्याला अनुभव घ्यायचा असेल तर त्याला त्याच्यातून बाहेर पडावं लागतं. म्हणून मग आणि मग हे धाडस त्या व्यक्तीचं स्वतःचं असतं, किंवा तिथपर्यंत पोचण्यासाठी खरोखर तेवढी पुण्यही झालेली असेल तर असं धाडसही होतं आणि स्वात्मानुभवही येऊ शकतो. पुण्यही नसेल तर अनुभव येणार नाही. म्हणून तेवढी मोठी उच्च कोटीची बहुनाम जन्मनावंते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभ. त्याच्यासाठी तो काय झालेला आहे, सुदुर्लभ हा झालेला आहे. नाहीतर इतका सहजतेने जर सापडत असता, म्हणजे म्हणून ते याच्यातून अभ्यास करून एवढं कळतं आपल्याला, किंवा आत्मा नावाचा पदार्थ हा जगताहून विपरीत आहे असा. की सच्चिदानंद असं जरी म्हणत असतील तरी तो असंच जड दुःख रूप द्वैतपूर्ण असा नसून सच्चिदानंद अद्वैत स्वरूप आहे असाही नाही, तसाही नाही. मग कसा आहे तर तुम्ही अनुभव घ्या. कसे दाखवू या मुला, अनुभव घे गुरुच्या मुला. कसे मोठाने दाखवून तुला, अनुभव घे गुरुच्या मुला, असं आमच्या अण्णा म्हणायचे नेहमी. तर बोटाने कसं दाखवू, म्हणून तू हे गुरुपुत्रा तू त्याचा काय कर, अनुभव घे. अण्णांच्या मुखात होतो बाकी ते कोणाचा बऱ्याच दिवसांनी मलाच आठवलं. तर कसे दाखवू तुला, कसे बोटाने दाखवू तुला, अनुभव घे गुरुच्या मुला. तर त्या गुरुपुत्रा तो त्याचा अनुभव घे. मदालसा म्हणते ना, कसाच अनुवाद आहे हा. मदालसीचे अभंगात हा भाग आहे दिलेला माऊलीने. पुढे जाऊन असं म्हटलं की निगदले निश्वासे प्रभूचे निचे, प्रभूंच्या श्वासातून प्रगट झालेले जे वेद आहेत त्या वेदांनीच हे सांगितलं नाही का हो, तर आहे. एवं सचितानंदो आत्मा हा ऐसा शब्दो, अन्य व्यावृत्ती सिद्धो वाचक नव्हे. एवं सचितानंद शब्दो, सच्चित आनंद असा जो शब्द तो आत्मा
म्हणून जो ओळखला जातो ऐसा शब्दू सच्चिदानंदू आत्मा ऐसा शब्दू, पण तो वाचक नव्हे तर अन्य व्यावृत्ती सिद्ध आहे. म्हणजे अन्याची व्यावृत्ती करण्यासाठी तो आलेला आहे. तो काही आत्मा या वाच्य पदार्थाचा वाचक नाही. म्हणजे आत्मा हा शब्द आत्मा या वाच्य पदार्थाचा वाचक नाही. वाचक कळालं ना तुम्हाला? वाचक कशाला म्हणतात? कशाला वाचक कळतं का? त्याला वाचक कशाला म्हणतात? पदार्थ आहे, वाचक नाम. नामाला वाचक म्हणतात आणि पदार्थाला वाच्य म्हणतात. जसा घट, तर घट हे पद वाचक झालं, पद म्हणतं बरं का. आणि पदार्थ प्रत्यक्ष तुमचा संक्रांतीचा घट, तो पदार्थ झाला, त्याला वाच्य म्हणतात. आता ब्रह्म हे याचा वाच्य पदार्थ हा नामरूप संबंध जाती क्रिया भेद रहित असा असल्या कारणाने त्याला खून करून दाखवता येत नाही. शब्दाने नाही, रूप रस गंध स्पर्श मन बुद्धी कशालाच तो विषय होत नाही, म्हणून त्याला दाखवता येत नाही. पण पदार्थ नाही का? पदार्थ आहे पण दाखवता येत नाही, म्हणून तिथं माईक यंत्रणा फेल गेलेली. आता मग माईक यंत्रणेने काय केलं? माईक यंत्रणेने अज्ञान आवृत्तीसाठी प्रयत्न केले. हे नाही, हे नाही, नेती 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 नाही ती नाही ती नाही ती करत तो आत्मा हाय का नाही, हा नाही का, नाही 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 असे व्यावृत्ती केली. आणि व्यावृत्ती सिद्धू असा तो काय आहे? आत्मा हा शब्द तसा असा व्यावृत्ती करणारा असा आहे. चला सांगा पुढे. आत्म्याचं जे सच्चिदानंद असं जर शून्य लक्षण केले ते आणण्याची म्हणजे असं जर दुःख रूप याची व्यावृत्ती करण्यासाठी केलेलं आहे. आणि चैतन्यालाच आत्मा किंवा ब्रह्म म्हणणं हे सुद्धा ते व्यावृत्ती करताच त्याला म्हटलेलं आहे. त्याला काही म्हटलंच योग्य नाही. म्हणून आतापर्यंत आपण पाठ जेवढे बी झाले, जितके मी अध्ययन केलं, जितक्या वर्ष केलं, त्याच्यात आत्म्याविषयी मी काही सांगितलेलं नाही. मग आत्मा कसा नाही हे सांगितलेलं आहे. आत्मा असा असा नाही हे सांगितलं. कधी कधी अधूनमधून विधिमुखाने असा असा आहे असंही सांगितलेलं असेल, तर ते सांगितलेलं सगळं व्यावृत्तीसाठी आहे. आत्मा हा कुठल्याही एक या आत्म्याचं असं वर्णन करता आलं नाही, म्हणूनच तो असा सिद्ध झालेला आहे. तो अनादि सिद्ध अविनाशी हे जे वर्ण आलेलं आहे ना, अविनाशी झाला. तर तो त्याचा तो जर वर्णनात आला असता तर असा वर्णनात येणारा पदार्थ आत्मा ठरला नसता. म्हणून लौकिकामध्ये बऱ्याच ठिकाणी अन्य ठिकाणी लोक बोलताना बोलत राहतात आत्मा असा आहे, आत्मा तसा आहे, ब्रह्म असं आहे, ब्रह्म तसं आहे. परंतु त्यांचं ते बोलणं धांदात खोटा असं असतं. कारण तसं जर असता तर मग तो तर इतक्या सहजतेने सगळ्यांना उपलब्ध झाला असता, पण तो तसा इतका उपलब्ध होत नाही. व्यावृत्ती म्हणजे त्याला निराकरण करणं, त्याचं म्हणजे व्यावृत्ती करणं. नाही नाही, त्याच्यावरून भिन्न, यावरून भिन्न, त्याच्यावरून भिन्न, त्याच्यावरून भिन्न. मी तुम्हाला एकदा हे सांगितलं होतं. मेवण्याची चेष्टा करायसाठी गिफ्ट बॉक्स दिला, एवढा मोठा ते गिफ्ट बॉक्स दिला. मेवण्याचा असेल ना तर मग तिथं काय अडचण नसते. त्याने काय केले, बॉक्स आणले. एवढा मोठा बॉक्स म्हणजे बा दाजीने काहीतरी बहुत चांगलंच दिली वस्तूवर आपल्याला. आणि असा सगळं मोठा फोटो काढला असा. आणि ते म्हणजे काय वस्तू दिली ती तरी पाहावं म्हणून मग त्याने ते काय केलंय, रात्री बॉक्स तो फोडला. ते नवरा बायको दोघांनी फोडला. आणि मग वरचा बॉक्स काढल्यावर त्याच्यात आत एक बॉक्स निघाला. ते म्हणजे असं पॅकिंग मजबूत असावी म्हणून आपल्याने दिला. त्याने तो मोठा त्याच्यातला परत बॉक्स काढला. एवढा मोठा बॉक्स दिलेला, तो बॉक्स इकडं ठेवला, त्याच्यातला तो बॉक्स काढला. आणि तो बॉक्स फोडल्यावर पाहिलं तर आतमध्ये परत एक बॉक्स होता. म्हटलं काय केला बा दाजीने घोटाळा. ते म्हटलं पण एखाद्या वेळेस चुकून झाला असेल. आतला बॉक्स काढला, तो बॉक्स बाजूला ठेवला, तो बॉक्स काढला. परत ते म्हटलं की आता तूच पोरं काय असेल ती बघ बरं. आता तिने फोडला.
त्याच्यात एक आतमध्ये बॉक्स होता. त्याने तो बॉक्स काढला, बाहेर ठेवला. काय आता काय करावं बाई, बॉक्स काय संपणातच. सगळ्या बॉक्स काढल्या, त्याच्यात मेवण्याची चेष्टा करायची म्हणल्यावर काय होत, त्याच्यात काहीच नव्हतं, नुसतेच बॉक्स होते. शेवटचा बॉक्स पडला त्यावेळेला त्याच्यात काहीच निघालं नाही. ते म्हणजे किती ताण दिलाय बरं आपल्याला कुणी. हे आपली बॅची चेष्टा चालू आहे. ते म्हणजे मग काय तुम्ही, आम्ही तुमच्याकडे येतो, तुम्ही आपले काय चाललेलं आहे तुमचं, ते म्हणजे बॉक्स फोडायची कामं चाललेली. आता ह्याच्यातला दृष्टांत सिद्धांत कधीच नसतो. तसा आत्मा आहे, पण तुमचे हे जे मायाकृत बॉक्स आहेत हे टाकून द्या, काढून टाक. तुम्हाला आत्मा आहे, पण मग त्याचं ज्ञान कसं होईल? अहो तुम्हीच आहात ना. किती वेळा सांगितलं तुम्हाला, तुम्ही दुसऱ्याला नका आत्मा म्हणू. तुम्ही तुमच्यावरून भिन्न पदार्थाला शोधण्याचा प्रयत्न करताय. वास्तवात तुम्ही आत्मा आहात आणि तुम्ही शोधताय कोणाला? माझ्यावरून भिन्न पदार्थाला मी शोधतो. घोटाळा कुठं आला लक्षात आला तुम्हाला? काय घोटाळा आहे? तुम्ही चैतन्य स्वरूप परमात्मा आहात. मग मी आहे तर मग मला दुसऱ्याकडे नाही जायचं. मला बुद्धीचं सहकार्य नाही घ्यायचं, मनाचं सहकार्य नाही घ्यायचं, ते इंद्रियांचं सहकार्य नाही घ्यायचं. मला यांचं यापैकी कोणाचं सहकार्य नाही घ्यायचं. आणि हे जे सहकारी आहेत हे त्यांच्या डिपार्टमेंटचे पदार्थ दाखवतात. मनबुद्धी चित्त अहंकार यांचं प्रकाशन होत आहे. इंद्रिय विषयांचं प्रकाशन करतात. म्हणजे ते त्यांच्या पदार्थांचं प्रकाशन करतात, ज्ञान करून देतात. पण ते आत्म्याचं ज्ञान करून देत नाही. आणि का देत नाही हे तुम्हाला चांगलं कळालंय असं मला वाटतं. का करून देत नाही? नाहीच आहे तो कारण. प्रमादाच प्रमाणांच प्रमेयं प्रमितिस्तथा यस्य प्रमाणात सिद्धांती तत्सिद्धय किमपेक्षते असं म्हटलं सुरेशाचार्यांनी. की प्रमाता प्रमाण प्रमेय हे ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित झाले ते त्याला कसे प्रकाशित करतील? तर त्याला प्रकाशित नाही करत, तर त्याच्यावरून तो भिन्न राहतो. म्हणून आत्मज्ञानामध्ये आत्मज्ञान करण्यासाठी व्यावृत्ती हा शब्द फारच महत्त्वाचा ठरला. तुम्हाला फक्त व्यावृत्ती करत चालायचं, बॉक्स फोडत चालायचं, टाकून द्यायचे ते नाही हा नाही हा नाही. पण बॉक्स सांभाळत बसायची फारच म्हणजे जीवाचं असं आहे ना, याला सांभाळ त्याला सांभाळ. आता तू कुठपर्यंत सांभाळणार? आता अनादी कालापासून सांभाळतच आला ना सगळ्यांना. शरीराला सांभाळ, स्थूल देहाला सांभाळ, सूक्ष्म देहाला सांभाळ, कारण देहाला सांभाळ, अन्नमय कोशाला सांभाळ, प्राणमयाला सांभाळ, मनोमयाला सांभाळ, विज्ञानमयाला सांभाळ, आनंदमय कोशाला सांभाळ. त्याला सांभाळत आलो का नाही आपण? हे बॉक्स नाही दिसत का तुम्हाला? अन्नमय कोश हा बॉक्स नाही का? तसाच बॉक्स आहे. त्याच्या आतमध्ये असणारा प्राणमय कोश तोही तसाच आहे, जड आहे तो. त्याच्यात चेतनत्व धर्मप्रतीती येते. तसं तर ह्याच्यात बी दिसतंय ना, हालतंय का नाही? पण हे जड आहे ना, हे पंचमहाभूताचा पुतळा आहे हा. हालतोय ना म्हटले महाराज, हालतोय तर त्याच्या सत्तेने हालतोय, त्याला ओळखा. आपल्याला ओळखलंय, आपण देहाला ओळखलेलं आहे. म्हणून मी या पदाचा पहिला वाच्य ठरवलेला आहे ना, तो देह ठरवलेला आहे. वास्तविक त्याला वाच्य नाही, म्हणजे त्या वाच्याचं वर्णन नाही, पण ज्या वाच्याचं वर्णन येतं तो देह समोर आहे तो असा. आणि याचं वर्णन मी करतो. मग मी आहे आणि सकाळी उठल्यानंतरच तो देहावर आला. देह भानावर आल्याबरोबर ते देहाला पाहायला लागला मी आहे. नंतर तो सूक्ष्म देहाच्या मार्फत व्यवहार करायला लागला. मला आहे, मला इकडं काम आहे, तिकडे एक काम आहे, इकडून काम आहे, तिकडे काम आहे, तिकडून पैसे आणायचे, तिकडे जायचं आहे, बँकेत जायचं आहे, आणखीन काय काय कामं करायचे. हे सगळं सूक्ष्म आणि स्थूल देहाची यंत्रणा काम करते. स्थूल देह आणि सूक्ष्म देह ठरवतो आणि स्थूल देहाचा अनुसरून, कारण त्याला उठावं लागेल, इथून उठावं लागेल, तिकडं जावं लागेल, तिकडचं उठून तिकडं आणावं लागेल, कर्म करावं लागतंय. तर हे सारं करतो तो. आणि पण मग तो तिथून इथपर्यंतच व्यवहार होतात. म्हणजे कारण सूक्ष्म स्थूल हे व्यवहार यांच्या संगतीत व्यवहार होतात. हे व्यवहार सगळे मिथ्या आहेत आणि खोटे आहेत.
ज्याच्या प्रकाशाने हे व्यवहार झाले त्याला जाणण्यासाठी हे सगळे व्यवहार अपुरे ठरतात. म्हणून काय करणार त्याला? पण मग ही जीवाची अशीच अवस्था आहे बरं. म्हणजे जीवाला हे ज्ञान होईल तरी कसं? आता त्याच्यात ते म्हणले कृपा, म्हणून इथे कृपा काम करायला लागते. जो कोणी अंतर्मुख झाला तर कृपेचा काम होतं. अंतःकरण कृपा झाली, तुम्ही अंतःकरण तुम्हाला हा विषय कळायला लागला तरी अंतःकरण कृपा झाली तुमची, भगवत प्राप्तीकडे तुम्ही निघाले. नंतर विवेक वैराग्य समाधी षटक तयार झालं, त्याच्यामध्ये धारण केलं, विवेक धारण केला, वैराग्य आलं की भगवत कृपा होईल. भगवत कृपेला बी कारणीभूती हेच आहे. जर वैराग्य नसेल भगवंत काय कृपा करतील? नंतर शास्त्रकृपा, शास्त्रकृपेने आपला गुरुकृपा, त्या गुरुकृपेने शास्त्रात प्रवेश झाला आणि शास्त्राचा विषय कळायला लागला, अंतर्मुख वृत्ती व्हायला लागली. तर सद्गुरु कृपा व्हायला लागते. कारण वृत्ती अंतर्मुख व्हायला तिथं सहकार्य घेता येत आहे. आत्म्याच्या ज्ञानात सहकार्य नाही, बाहेरच्या यंत्रणेत सहकार्य आहे. अंतःकरण कृपा, ईश्वर कृपा, गुरुकृपा, शास्त्राने बी त्याला पुन्हा शास्त्र कृपा करून सिद्धांत गळी उतरवले. आणि मग त्याच्यानंतर स्वरूपाच्या ठिकाणी त्याला या सगळ्या पुण्यईच्या द्वारे तो पोहोचतो. आणि कोणी एखाद्या भाग्यवंताला आत्मज्ञान होतं. बाकीचे प्रवासी असतात, तुमच्या आमच्यासारखे काय असतात? प्रवासी असतात. केव्हा होईल तेव्हा होईल पाहू, पण प्रवास मात्र केल्याशिवाय जमत नाही. आपल्याला बुद्धीतला कचरा टाकून द्यायला फार उशीर लागतो. काय लागतंय? म्हणजे प्रवास का होत नाही तर बुद्धीत कचरा येतोय सारखं. आणि कचरा झाल्यावर कचरा आला, जसं ते ज्या एखाद्या वायरमधून जर करंट पोचत नसेल तर ते बल्ब असे लुकलुक 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 करतात, परत थांबतात, परत थोड्या वेळाने लुकलुक लुकलुक करतात, परत थांबतात. आमच्या घरातला तो फॅन बिघडला तर ते कधी चालतो कधी बंद पडतो, कधी चालतो. ते म्हणजे काही वायरी हलवल्या तरी नाही, त्यात कुठली तरी वायर डिस्कनेक्ट झालेली असली, लूज कॉन्टॅक्ट झाला, त्याच्या मनात आल्यावर चालतो तो. त्याच्या मनात नसल्यामुळे नाही चालत, असा डिस्कनेक्ट. तर असे बरेच फॅन डिस्कनेक्ट होऊ शकतात. मग ते काय, मग कचरा आला की ते नाही चालत. आणि या कचरा पण सरळ जर जो निघाला आणि कृपा आहे त्याच्यावर, तर तो आत्मज्ञानाचा याच मानवी शरीरात तो आत्मज्ञान संपादन करू शकतो. चालेल. पुढे सारांश सांगितलाय की उपमान प्रमाणाचा उद्योग हा सादृश्य ज्ञानापासून सादृश्य ते सगळा विषय सांगितला मी आता तुम्हाला. आणि तेव्हा अशा प्रकाराने हा सद्गुरूंच्या कृपेने 14 प्रकाश हा पूर्ण झालेला आहे. 5व्या प्रकाशात आपण येतोय आता की अर्थापत्ती प्रमाण निरूपण. आणि आता हा विषय थोडा किचकट आहे, मन लावून ऐका. चला, अर्थापत्ती प्रमाण निरूपण. अर्थापत्ती प्रमाण निरूपण. न्यायमतात अर्थापत्तीचा अनांगीकार आणि त्रिधा अनुमानाचे स्वरूप. आता काय वरती मुद्दा लिहिलेला आहे पहा. न्यायमतात म्हणजे पहिल्यांदा कुठून सुरुवात करणार आम्ही आता? मागवी कसं काय केलं होतं? मागच्या प्रकाशामध्ये सुद्धा न्यायमताला सुरुवात केली. आता हा विषय थोडा अजून किचकट होणार आहे, कारण इथे अभावाकडून बोलायचं आहे. भावाकडून बोलायला अवघड जातं, तर अभावाकडून तो विषय डोक्यात घ्यायला अजून अवघड होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या बुद्धीचा आम्ही काय काढणार आता? पिट्टा काढणार आहे. तेव्हा न्यायमतात अर्थापत्तीचा अनांगीकार. अनांगीकार म्हणजे अंगीकार नाही. का केलेला नाही सांगितलं तुम्हाला? व्यतिरेकी अनुमानामध्ये त्याचा अंतर्भाव केला. आता व्यतिरेकी अनुमानात केलं तर महाराज सुरुवात करतानाच तुम्हाला तिथूनच करावी लागेल. कुठून? अनुमानामधला व्यतिरेकी नावाचा भाग काय आहे, म्हणजे मग तुम्हाला काय कळेल? अर्थापत्ती प्रमाणाचा तिथे कसा विचार केलेला आहे. वेदांत शास्त्रकारे त्यांची भाषा सोपी आहे, थोडी सुटसुटीत आहे, सोपी म्हणण्यापेक्षा. त्याच्यामुळे त्यांचा विचार आपण नंतर करू. पण जिथे अवघड आहे तिथून आधी सुरुवात करू.
तर तेव्हा अर्थापत्तीचा त्यांनी काय अंगीकार केलेला नाही. मग अर्थापत्तीचा केला नाही, मग मानत नाहीत म्हणा नाही, मानतात. तर ते काय करतात, अनुमानाचे 3 प्रकार करून त्याच्यात व्यतिरेकी अनुमान, केवळ व्यतिरेकी अनुमानामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, त्याचा अंतर्भाव केलेला आहे. त्रिधा अनुमानाचे स्वरूप म्हणजे त्रिधा म्हणजे 3, केवळ व्यतिरेकी, केवळ अन्वयी आणि अन्वय व्यतिरेकी असे 3 प्रकार आहेत. ऐका आता. हे श्री गुरु उपमान प्रमाणाचे स्वरूप मला समजले. आता अर्थापत्ती प्रमाणाचे स्वरूप काय ते मला माहिती असल्यामुळे समजावून सांगा. मागचं उपमान प्रमाणाचे मला स्वरूप कळालं, आता मी त्याच्याकडे कधीच पाहणार नाही. तर तेव्हा असं होऊन देऊ नका. नाहीतर म्हणजे मला कळालेलं आहे, आता मी काय परत पाहणार नाही. तर तुम्हाला एक 15-3 आठवड्यामध्ये सगळं पुसलं जाईल. म्हणून त्याच्याकडे पुन्हा पाहत जा. कारण ते इतकं सोपं नाही आहे की बा कळालं ना आता टाकून दिलं, असं नाही राहत. म्हणून अण्णा नेहमी ग्रंथ वाचन करत राहायचे. विशेष करून वृत्ती प्रभाकर आवडता ग्रंथ होता, आणि ज्ञानेश्वरी हे 2 ग्रंथ राहायचे अण्णांकडे. ते पुन्हा लगेच मागं परत जाऊन त्याच्यामध्ये ते पाहतात, आणि पाहावंच लागतं. सांगणाऱ्याला सुद्धा ते काही इतक्या सहजतेने सांगता येतं का? त्याच्यात बऱ्याच वेळेला काय केलं, अरे असं झालं का, ते त्याचा पुन्हा आणखीन पाहावं लागतं. फक्त मग ज्याला थोडीशी प्रॅक्टिस जास्त होती त्याला ते हळूहळू कॅप्चर व्हायला लागतं. आणि जर ना ते केलीच नाही तर समांतर अगदी डिलीट होऊन जाईल, काहीच अडचण नाही. तर तेव्हा पुन्हा पाहत राहा. उपमान प्रमाणाचं स्वरूप मला समजलेलं आहे. आता अर्थापत्ती प्रमाणाचे स्वरूप काय ते मला समजावून सांगा. स्वरूप या पदाचा अर्थ अंतर्भाव, हे लक्षात ठेवायचं. त्याचं स्वरूप सांगा. जसं तुम्हाला देहाचं स्वरूप सांगा बरं. आपल्या या देहाचं स्वरूप काय, असंच जडदूत स्वरूप, हे मायाकृत सांगितलं. आता मी देह असा शब्द वापरला, तर त्याच्यामुळे हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचा एक गठ्ठा, हे काय झालं, या देहाचं स्वरूप झालं ना. पंचभूतांचा गोंधळ केला एका ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी, तुकोबरायांनी सांगताना सांगितलं. म्हणजे आता या देहाचं काय स्वरूप आहे म्हणजे महाराज, ह्याच्यात स्वरूप म्हणजे ह्याच्यात काय काय आहे, काय याच्यात पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे याच्यात टाकले. हे या शरीराचं काय झालं, स्वरूप झालं. ह्याच्यात काय, तसा अर्थापत्ती प्रमाणात काय, त्याच्यात काय, आत काय, तर त्याच्यात आत काय पहा. शिवाय न्याय म्हणतात हे अर्थापत्ती प्रमाण स्वीकारत नाही ते का, त्यांनी का स्वीकारलं नाही महाराज, तर त्याचं उत्तर सरळ आहे की त्यांनी काय केलेलं आहे, व्यतिरिक्त अनुमानामध्ये अंतर्भाव केल्यामुळे मग पुन्हा स्वीकारण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. हेच त्याचं उत्तर आहे. आणि त्याचे कारण काय, त्याचंही कारण सांगितलेलं आहे तिथे. हे कृपा करून सांगा. आता पुढे जाऊन सांगणार. श्री गुरु सांगतोय न्याय म्हणतात पूर्वोक्त म्हणजे पूर्वी सांगितलेल्या 4च प्रमाणाचा अंगीकार केला आहे. पूर्वोक्त म्हणजे आतापर्यंत आपण ज्यांचा अभ्यास केला ती म्हणजे पहिला प्रत्यक्ष, दुसरा अनुमान, तिसरा शब्द, चौथा उपमान यांचा अंगीकार केलेला आहे. कारण त्यांच्या मते अनुमानात केवळ व्यतिरेकी, केवळ अन्वयी आणि अन्वय व्यतिरेकी असे 3 प्रकार मानले आहेत. केवळ व्यतिरेक, केवळ व्यतिरेकी असं का केलं, नुसतं व्यतिरेकी का नाही केलं, तर त्यांनी पुढे जाऊन अन्वय व्यतिरेकी एकत्र केलेलं. म्हणून त्यांनी स्पेशल केवळ व्यतिरेकीला केवळ हा शब्द लावला. केवळ हा शब्द का लावला, अन्वय व्यतिरेकी स्वतंत्र ठेवलेलं. म्हणून केवळ म्हणजे शुद्ध, केवळच व्यतिरेकी. दुसरा केवळ अन्वयी, हे दोन्ही धरले. आणि मग आता मिक्स जे आहे ते अन्वय व्यतिरेकी अशा 3 प्रकाराने काय केले, अनुमानामध्ये भेद केलेले आहेत. हा विषय इथं आलेला आहे, पाठीमागा आलेला नाही. मागच्या अनुमान प्रमाणाच्या वेळेस नाही सांगितलेला तो. चला त्यापैकी व्यतिरेकी अनुमानातच या अर्थापत्ती प्रमाणाचा बस. अंतर्भाव केला आहे. आता व्यतिरेकी अनुमानातच या अर्थापत्तीचा अंतर्भाव होतो, इथपर्यंत कळालं. नाही स्वतंत्र निराळे असे अर्थापत्ती प्रमाण मानतच नाही. म्हणून ते स्वतंत्र
अर्थापत्ती प्रमाण मानत नाही. ते का स्वीकारत नाहीत तर याचा अंतर्भाव केलेला असल्या कारणाने आणि व्यतिरिक्त अनुमानात अर्थापत्तीचा अंगीकार केलेला असल्या कारणाने स्वतंत्र मानत नाही. पुढे परंतु सिद्धांत मतात मात्र केवळ व्यतिरिक्त अनुमानाचाच अंगीकार केला नाही, आ, त्यामुळे अर्थापत्ती रूप भिन्न प्रमाणात स्वीकार केला आहे. आता परंतु सिद्धांत मतात म्हणजे वेदांताच्या मतात केवळ व्यतिरेकी अनुमानाचाच अंगीकार केला नाही. म्हणजे केवळ व्यतिरेकी अनुमान सिद्धांत मतात मानत नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे मग ते मानत नाहीत, त्याच्यामुळे इथे स्वतंत्र अर्थापत्ती प्रमाण हे वेदांतांनी मानलेलं आहे. पुढे म्हणून केवळ व्यतिरिक्त अनुमानाचे प्रयोजन अर्थापत्ती प्रमाणाद्वारे सिद्ध होते. असं आहे. म्हणजे याचं प्रयोजन त्याच्याद्वारे सिद्ध होत असेल तर दोन दोन मांडण्याची काय आवश्यकता. म्हणून वेदांतांनी प्युअर केवळ अनुमान प्रमाण असं स्वतंत्र विषय मानून व्यतिरेकी अनुमान मानलेलं नाही आणि अर्थापत्ती प्रमाण मानलेलं आहे. पुढे शंका येते. महाराज नैयायिकांनी केवळ व्यतिरेकी, केवळ अन्वयी व अन्वयी व्यतिरेकी अनुमानाचे स्वरूप कसे मानले आहे ते उदाहरणासह मला स्पष्ट करून सांगा. आता त्याचं स्वरूप आता तुम्हाला स्वरूप सांगायला सुरुवात करायची असेल तर कुठून सुरुवात करायची. मग आता केवळ व्यतिरेकी एक नंबरला कोण आहे, केवळ व्यतिरेकी. चला आता लक्षपूर्वक ऐका. हे शिष्य न्यायमतात या अनुमानाचे स्वरूप विस्तारपूर्वक सांगितले आहे, त्याचे तुला संक्षिप्त रूपाने क्रमाने सांगतो ते आहे. कारण विस्तारपूर्वक सांगायला गेला तर आपले भरपूर दिवस जातील, कारण न्यायशास्त्राच्या ग्रंथात तेवढा मोठे विस्तार केलेले आहेत त्यांनी. पण आम्हाला त्याची आवश्यकता बी नाही तितकी. आम्हाला फक्त साधारण तिथपर्यंत ज्ञान कळालं, कारण आम्ही काय न्यायशास्त्राचे चाहते नाही. म्हणजे त्याचे फार त्याच्याकडेच जायचं. न्यायशास्त्राचे सिद्धांत हे न्यायशास्त्र चांगलं आहे, बुद्धीला धार लावण्यासाठी चांगलं आहे. ज्याला कोणाला पाहायचं असेल त्यांनी आपल्या दिल्लीलाच होतो काशीला जावं आणि काशी क्षेत्रात जाऊन अध्ययन करावं. त्याचे स्वतंत्र अभ्यासक आहेत मोठे, भट्टाचार्य सगळे. अनेक भट्टाचार्य आहेत, भट्टाचार्य होऊन गेलेले आहेत. आत्ता बी भट्टाचार्यांच्या वंश आहेत ना, आत्ता बी आहेत ते, आत्ता सध्या आहेत. अनेक भट्टाचार्य आहेत, तर उपाध्याय हे सगळे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर त्या ठिकाणी अध्ययन चालू आहेत आजही आणि मोठं आहे तो विस्तृत विषय, म्हणजे ज्याच्यामध्ये तेच करत राहतात ते. आता महत्त्वाची गोष्ट आम्हाला काय करायचं आहे तर आम्हाला आत्मज्ञान करून घ्यायचं. आम्हाला तुम्हाला न्यायशास्त्र पाहिजे का वेदांत शास्त्र पाहिजे. तुम्हाला कोणतंच शास्त्र नाही पाहिजे, तुम्हाला आत्मज्ञान पाहिजे. आम्हाला आमचं शास्त्र पाहिजे, फलानं शास्त्र पाहिजे नाही. आम्हाला त्याचा उपयोग काय इथपर्यंतच पाहायचं, कारण आम्हाला ह्याच्यापेक्षा पुढे जायचंच नाही. आम्हाला काय प्रतिष्ठा वाढवायची नाही, मान सन्मान वाढवून पंडित व्हायचं नाही, विद्वान व्हायचं नाही. आणि आम्हाला आत्मज्ञान संपन्नता आली की बास आमचा विषय चालू. जेवणात एवढंच टार्गेट आहे माझं तरी. तुमचं काय असेल तर मला माहीत नाही. किंवा विद्वान व्हायचं टार्गेट असेल तर मग तुम्हाला काशीला जावं लागेल. तिथं जाऊन तुम्ही विद्वान व्हा, पंडित व्हा. तर असं आहे. आणखीन कसले आचार्य व्हा, त्याचा काही उपयोग नाही. त्याचं कारण मायाकृत हे सगळे भाग आहे. आत्मज्ञान संपन्नता नसेल आणि सगळ्या पदव्या, सगळे लोकांची मान प्रतिष्ठा तुमच्याकडे असेल, मायाकृत पदार्थाचा गट तुमच्याजवळ असेल वर्ग, तर त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून जेवढं लागतं तेवढंच घ्यावं, घेऊच नाही असं नाही म्हणणं. म्हणून आम्ही इथं कसं सांगितलंय, संक्षिप्त असा शब्द आलाय ना, थोडक्यात. चला, आयुष्य फार मोलाचं आहे म्हणून संक्षिप्तच घेत जावं. मायाकृत पदार्थ संक्षिप्तच घेत जावं. आयुष्य संक्षिप्त आहे. तुम्ही विस्ताराचे पदार्थ कशाला स्वीकारत राहता, तेवढ्यात तात्पुरता. असं आहे ना, टार्गेट सिद्ध झालं पाहिजे. आपलं जे ध्येय आहे ना तिथपर्यंत पोचण्यासाठी बाकीचे पदार्थांचा त्याग अपेक्षित आहे. फारसं स्वीकारायचं नाही. कामापुरतं घेतलं पुष्कळ झालं. चला, केवळ व्यतिरेकी अनुमान. बात ऐका, केवळ व्यतिरेकी अनुमान काय सांगताय. जेव्हा अन्वयी व्यक्तीचे उदाहरण मिळत नाही व साध्य अभावामध्ये हेत्वा भावाच्या व्यक्तीचे उदाहरण मिळते, तेव्हा त्यास केवळ व्यतिरेकी अनुमान म्हणतात. कळालं.
आता इथून पुढे तुम्हाला सुरुवात होईल ना. ऐका आता, जेव्हा अन्वय व्याप्तीचे उदाहरण मिळत नाही, अन्वय म्हणजे असणं है ना? धूम आणि अग्नी. आता अन्वय व्याप्तीचं उदाहरण मिळत नाही म्हणजे असा आया तत्र गंधवती पृथ्वी असं म्हटलंय. पृथ्वीचं काय लक्षण केलं? गंधवती पृथ्वी. तर गंधाचा पृथ्वीच्या ठिकाणी काय आहे? अन्वय म्हणायचं. तर झाला का ना तिथे अन्वय. असणे आहे याचं नाव अन्वय आणि नसणे या पदाचा अर्थ व्यतिरेक असा. आता पृथ्वीच्या ठिकाणी गंधाचा अन्वय, त्याच्या पेक्षा पुढे जाऊन असं म्हटलं गंधत्वात असा शब्द प्रयोग केला. तर गंधत्व ही जाते गंधाची आणि ते गंधत्वाला सोडून त्याचा व्यतिरेक कधीच नसतो. का असतो? म्हणून त्याचा पण गंधत्व आणि गंध यांचा अन्वय का जलत्वाचा आणि गंधत्वाचा किंवा गंधत्वाच्या ठिकाणी जलाचा अन्वय आहे का? नाही. म्हणून केवळ त्याचाच अन्वय असतो, त्या पदार्थाचा तिथेच केवळ अन्वय असतो. आता त्याच्यात अन्वय नाही सांगायचा आम्हाला, पुढे जाऊन व्यतिरेक सांगायचा. ऐका आधी, जेव्हा अन्वय व्याप्तीचे उदाहरण मिळत नाही. आता ते म्हणले मिळालं ना महाराज, तत्र गंधवती पृथ्वी ही असं म्हटलं तुम्ही, तर तेव्हा पृथ्वीच्या ठिकाणी गंधाचा अन्वय आहे, बरोबर आहे ना? आता हाच अन्वय तुम्ही दुसरीकडे कोणत्याही उदाहरणाने सिद्ध करून दाखवा. तर गंध हा गुण केवळ आणि केवळ पृथ्वीच्या ठिकाणीच राहतो, तिथं अन्य दुसरं उदाहरण मिळणार नाही. म्हणून अन्वय व्याप्तीचे उदाहरण मिळत नाही. अन्वय म्हणजे असणं आणि व्याप्ती. जसा उदाहरण सांगा, जसं पृथ्वीच्या ठिकाणी गंधाचा अन्वय आहे, तर गंधाचा अन्वय अन्य कोणाच्या ठिकाणी आहे? तुम्ही गुलाब पाणी पाहिलं? गुलाब पाणी आता काय लागणार? शिंपडायचं कमी झाले का? मी आता गेलो तिथं कुठेच पूर्वी राहत होतो मध्ये एक प्रकार या असे ते पंखे लावायचे, तिथून माणसं येतात ते असे गुलाब पाणी टाकायचे. गुलाब पाणी टाकायचे का पाणीच टाकायचे थोडासा सुगंध वगैरे. मग जलाच्या ठिकाणी गंधाचा अन्वय आहे का नाही? जलाच्या ठिकाणी गंधाचा अन्वय आहे का? मग गुलाब पाणी आलं का नाही? गंध हा गुण पृथ्वीचाच आहे, तो जलाशी आगंतुक संबंधाने त्या ठिकाणी काय झाला? एकत्र आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं की तो जलाच्या ठिकाणी त्याचा अन्वय नाही, त्याचा सुद्धा अन्वय नाही. एकदा हे कळालं ना, अन्वय आणि व्यतिरेक हे कळालं की मग तुम्हाला पुढचं प्रकरण सुटायला सोपं होईल. जेव्हा अन्वय व्याप्तीचे उदाहरण मिळत नाही. बर, मग दुसरा अजून व्याप्तीचं म्हणण्यामागं पूर्ण व्याप्ती या पदाचा अर्थ असा आहे, व्याप्ती म्हणजे असणं, म्हणजे त्याच्यामध्ये अन्वय असते म्हणजे व्याप्ती. जसं महानस म्हणजे काय? संस्कृत मध्ये स्वयंपाकघराला काय म्हणतात? महानस म्हणतात. आणि महानसामध्ये धुमाची व्याप्ती असते. आता महानस कुठलं काढलं? गॅसचं नाही काढलं, चुलीचं. कारण हे उदाहरण जुनी येते, हे लक्षात ठेवा. चालले गॅसवर, तर तिथं ज्या ठिकाणी स्वयंपाकघर होतं तर तिथं चूल, लाकडं पेटाल्यावर त्या दररोज त्या स्वयंपाकघरामध्ये धूर तुम्ही पाहिला. उदाहरण मिळालं का नाही? कोणाच्या ठिकाणी अग्नी आणि धूम, त्याच्यात व्यापकाच्या ठिकाणी किंवा व्यापकाचा व्याप्याच्या ठिकाणी अन्वय. अनुमान प्रमाणात झाला आपला विषय. अविनाभावरूप संबंधाला व्याप्ती असं म्हणतात. जो निम्न असतो त्याच्यामध्ये म्हणून
अग्नीच्या ठिकाणी धुमाची व्याप्ती आहे. लक्षात आलं ना? त्याला अग्नी व्यापक आहे आणि धूम व्याप्य आहे. बिलकुल. म्हणजे व्यापकाचा व्याप्याच्या ठिकाणी अविनाभाव संबंध असतो आणि व्याप्याचा व्यापकाच्या ठिकाणी विनाभाव संबंध असतो. त्याच्याशिवाय तो राहू शकत नाही. म्हणून धूम पळाला, आकाशात पळाला का नाही? ते म्हणले अग्नी अग्नी. अग्नीशिवाय आला नाही, तो अग्निशिवाय आलेला नाही तो. पण तो धुमाची रेषा समोरून दिसते चाललेली वरती. म्हणून तिथं म्हटलं ना, पर्वतो वन्यमान धुमत्वात् यत्र यत्र धुमत्वात् तत्र तत्र वह्नी. यत्र यत्र धुमः तत्र तत्र वह्नी यथा म्हणजे जसं त्याला उदाहरण मिळालं तिथं तुम्हाला. परार्थ अनुमानाचे ते 5 आवश्यक. कळालं तरी अजून कळालं नसेल, पण आता कळून मागचा विषय झालेला. कशात सांगितलं पाठीमागे? अनुमान प्रमाण. मागचं अनुमान प्रमाणाचं दुसरं प्रकरण झालेलं आहे. आता यांचं झालेलं आहे त्यामुळे यांना माहिती. मला तो म्हणलं मागच्या प्रकरणावर पुढची प्रकरणं आधारित आहेत ना, मग ते तो पुढचा विषय आला तर जर माग कळालेला नसला की मग तो पुढच्या वेळेला परत थोडा ताण देतो. चला, तेव्हा व्याप्तीचा विषय दिलेला आहे. काय तुम्ही व्याप्ती म्हणते ना, जेव्हा अन्वय व्याप्तीचे, अन्वय म्हणजे असणे आणि त्याची कुठे त्या पदार्थाच्या ठिकाणी व्याप्ती उदाहरण मिळत नाही. म्हणजे गंधाची व्याप्ती अन्याच्या ठिकाणी भेटते का? फक्त पृथ्वीच्या. तुमच्या ठिकाणी भेटणार. याला काय केलेलं आहे त्यांनी? व्यतिरेकी. बरं, दुसरं तेवढंच नाही, व पुढे जाऊन म्हणतायत की व म्हणजे त्याचप्रमाणे तसेच, म्हणजे याचा बी अंतर्भाव करावा लागेल. कुठला? साध्य अभावामध्ये हेतू अभावाच्या व्याप्तीचे उदाहरण मिळते. ज्या ठिकाणी साध्य अभावामध्ये, हे लक्षात ठेवा, आता भाव नाही, तर साध्य अभाव, साध्याचा जिथे अभाव असतो त्याचं नाव साध्य अभाव. बुद्धी सूक्ष्म करावं लागेल. आणि त्याच ठिकाणी हेतूच्या अभावाचं काय मिळालं? हेतूच्या अभावाच्या व्याप्तीचे. पहिलं जसं वर लिहिले ना, अन्वय व्याप्तीचे उदाहरण मिळते, याच्या विरोधी शब्द प्रयोग केलेला आहे खाली. वने काय केलेला आहे? साध्य अभाव. विरोधी शब्द केला आहे. म्हणून साध्य अभावामध्ये हेतूच्या अभावाच्या व्याप्तीचे उदाहरण मिळते. खाली उदाहरण बी दिलेले त्यांनी. तेव्हा त्यास केवळ व्यतिरेकी अनुमान असं म्हणतात. तर पुन्हा पुन्हा पाहून पाठ करून ठेवा. कसं म्हटलं की अन्वय व्याप्तीचे उदाहरण मिळते, परंतु साध्य अभावामध्ये हेतू अभावाच्या व्याप्तीचे उदाहरण मिळते. आणि कशाचं मिळत नाही? अन्वय व्याप्तीचे उदाहरण मिळत नाही. तर मग साध्य अभावामध्ये व्याप्ती अभाव, हेतू अभावाचं उदाहरण मिळतं. तर त्याला काय म्हटलेलं आहे? उदाहरण काय देता येईल? उदाहरण काय देता हे येईल? काय खाली झालंय? खाली दिले आपल्याला आता चिंतन करायचं त्याचं. नाही धुमाचं आणि अग्नीचं देता येणार नाही काही तर. येईल ना, मग तेच दिले ना. नाही, ते नाही इथं दिले. नाही. पृथ्वीचं दिलेलं आहे. तळ्यावरचा अफा आहे. केवळ व्यतिरिक्त. धुमाचं नाही देता येणार इथे, म्हणून त्यांनी, कारण तो दुसरीकडे नाही मिळाला, त्याचं उदाहरण नाही मिळालं पाहिजे. हे तो भाषे. मग तुम्हाला उदाहरण काढताना तसं शोधावंच लागेल. तेव्हा ह्याच्या जागेवर तुम्ही जलाचं उदाहरण देऊ शकता. म्हणजे जलाच्या ठिकाणी शीतलत्व, जलाचा धर्म आहे ना, जलाचा जे शीतल आहे ते जल आहे. मग त्या जलाच्या ठिकाणी शीतलाचा अन्वय आहे, पण ते शीतलत्व हा धर्म इतराच्या ठिकाणी दिसणार नाही. हे उदाहरण तिथं मिळेल. म्हणजे अशीच उदाहरणं शोधावी लागतील तुम्हाला. म्हणून आता इथे शोधलेलं उदाहरण आहे ते तुमच्या परिचयाचं आणि सोपं आहे की तुम्ही पृथ्वीचं लक्षण काय केलेलं आहे? गंधवती पृथ्वी असते. मग आता गंधवती पृथ्वी असं लक्षण केल्यावर गंधत्व जिथे आहे तिथे गंध आहे आणि गंधत्वाने युक्त ही पृथ्वी गंधत्व आहे का? तिचं उदाहरण देताना असं म्हटलंय, पृथ्वी इतर भेदवती गंधत्वात. काय उदाहरण आलंय? जसे पृथ्वी इतर भेदवती
म्हणजे पृथ्वीच्या ठिकाणी इतर भेद राहत नाही. इतर भेद नाही आले कोणतेच. इतर भेदवती पदाची टीप दिलेली खाली एक राहिले किंवा वरचे एकाचं राहिले ना. हेत्वा अभावाची एक टीप दिलेली होती की साध्याच्या अभावामध्ये हेतूच्या अभावाचं त्याला नाव आहे हेत्वा अभाव. आणि इथं पृथ्वी इतर भेदवती, तर इतर भेदवतीची टीप दिलेली वाचा. पृथ्वी गंजवान असल्यामुळे एक मिनिट हा. साध्य आणि हेतू हे पण हे बी नाही कळालं. तर पर्वतो वन्यमान, परत तुम्हाला तोच विषय देतो कारण तो मागचाच विषय आहे ना. पर्वतो वन्यमान धूमत्वात यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्यही यथा महानसः असा अनुमान प्रमाणाचा आकार दिलेला आहे. आता याच्यामध्ये पर्वतो वन्यमान, वन्य कुठं आहे? पर्वत, म्हणून पर्वताला पक्ष म्हणतात आणि वन्यला साध्य म्हणतात. पर्वतो वन्यमान या वाक्याला प्रतिज्ञा वाक्य असं म्हणतात. धूमत्वात त्याला धूमाला हेतू असं म्हणतात. यत्र यत्र वन्यही तत्र यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्यही याला वाक्य वाक्य असं म्हणतात. अनुमान अनुमान नाही, वाक्य हेतुवाद. हे वाक्य आता एक आठवलं होतं पण केलं लिहून ते डोक्यात. तर याला वाक्य म्हणजे याच्यातला वाक्य असं म्हणतात. परत सांगतो शब्दाला आठवलं मला. आणि नंतर त्याचं नाव त्याला यथा महानसः याला काय म्हटलेलं उदाहरण वाक्य. तर याचे हे विभाग झाले. त्या वाक्याचे छेद केले आपण. तर याला त्याच्यामध्ये साध्य कोणाला म्हटलं? साध्य कोणाला म्हटलं? वन्य. तुम्हाला सिद्ध जी वस्तू सिद्ध करायची असते त्याला साध्य असं म्हणतात. तुम्हाला एवढं सगळं सांगून काय करायचं आहे? पर्वतावर वन्य आहे हे सिद्ध करायचं, म्हणून वन्यला साध्य म्हणतात. आणि त्याच्या ठिकाणी जे लिंग, कोणाच्या ठिकाणी? वन्याच्या ठिकाणी जे उपलब्ध असलेला पदार्थ कोणता? धूम. त्याला लिंग असं म्हणतात. त्याला व्यापक आणि साधन हेतू हेतू व्यापक नाही. व्यापक एक अर्थवाची शब्द आहे. व्याप्य लिंग आणि साध्य हेतू हे एक अर्थवाचे एक शब्द. अर्थवाची शब्द. तर तेव्हा म्हणून त्याला तुम्ही काय म्हटले? साध्य कशाला म्हणतात? माझे म्हणजे आता आपण आपलं साध्य काय आहे की आत्मसाक्षात्कार करून घेणं. नाही तो आता इकडे नाही, नाही, माझं मी हे केलं. साध्य म्हणजे आपलं आत्मसाक्षात्कार घेणं. ठीक आहे. आता एवढा अभ्यास करतोय आपण, हा. त्याचा हेतू काय? आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार घेणं. म्हणून मी दोन्ही शब्दाचा अर्थ एक साध्य तसाच आहे. मग तसा तर तुम्हाला सिद्ध जे पदार्थ करायचा असतो त्याला साध्य असं म्हणतात. जो पदार्थ सिद्ध करायचा आहे की पर्वतावर अग्नी आहे हे तुम्हाला काय करायचं आहे? आणि त्याचंच नाव तिथं काय ठेवलेलं आहे? साध्य. काय म्हटलं? जसे पृथ्वी इतर भेदवती, तर त्यात इतर भेदवती या पदाचं व्याख्यान आलेलं आहे खाली. काय? 14 गुण आहेत ना पृथ्वीमध्ये. हा सांगतो ना. इतर भेदवती या पदाचा अर्थ काय सांग? खाली लिहिलेला आहे. पृथ्वी गंजवान असल्यामुळे हा. इतर भेदवान अर्थात इतर म्हणजे आठ, तेज, वायू, आकाश, कान, दिशा, आत्म, मन, गुण, धर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अवय अभाव या 14 पदार्थ भिन्न आहे. पहा, इतर भेदवती या पदार्था अर्थ इतका झाला की 14 पदार्थावरून पृथ्वी भिन्न आहे. नैयायिकांची भाषा आहे का? हा, नैयायिक हे सप्त पदार्थ मानतात. म्हणजे वैशेषिक मताप्रमाणे की द्रव्य गुण तथा कर्म सामान्य विशेषकम समवायश्च अभावः पदार्थ सप्त कीर्तितः असं म्हटलेलं आहे. तेव्हा द्रव्य गुण तथा कर्म सामान्य विशेषकम समवायस तथा अभावश्च पदार्थ सप्त कीर्तितः. द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव किती पदार्थ झाले? 7 पदार्थ. त्यातला द्रव्य काढा कारण पृथ्वीला बाजूला काढलं. हा, म्हणून द्रव्य काढलं. मग खाली काहीतरी राहिले. द्रव्य सोडलं तर गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव 6 राहिले. आता पृथ्वीला ते द्रव्य बाजूला काढलं पण द्रव्यामध्ये 9 आहेत, नुसती पृथ्वी नाही. म्हणून त्याच्यातूनही पृथ्वीला बाजूला काढा म्हणजे
आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन. किती राहिले? 8. 8 आणि 6 14. लागले का 14चा हिशोब? म्हणजे सप्तपदार्थात द्रव्य बाजूला काढलं है ना, तर गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव 6. आणि द्रव्यामध्ये जे 9 होते त्याच्यामध्ये पृथ्वी बाजूला काढली तर आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन. तर हे 8 असे मिळून जे आहेत ते इतर भेदवती पृथ्वी ही असं. हां, 14 वेगळं केलं की पृथ्वी इतर भेदवती. किती सोपं झालं. तुमचं पाठ आहे सगळं आहे. 14 गुण मानलेले आहेत. सांगा बरं, मी वैष्णव का काय एकदा सांगा. पृथ्वी इतर भेदवती कशी आहे? सगळी तयारीत राहून सगळ्यांना विचार. पदार्थ नाही क्रमशः सांगता आले तरी मला फक्त मुद्द्याचं सांगा. द्रव्य काढलं की राहिले 6. द्रव्य काढले म्हणजे 9 काढून टाकले. नाही पृथ्वी 1 काढली. बरं, पृथ्वी काय 6 राहिले. द्रव्य 6 आहेत का? 7 आहेत. नाही द्रव्य काढलं म्हणता तुम्ही. नाही, पृथ्वी काढली कशातले काढले? त्या पदार्थामध्ये. अच्छा. तर पदार्थातला पहिला पदार्थ द्रव्य बाजूला काढल्यावर 6 पदार्थ खाली राहिले. तर त्या 6 पदार्था म्हणजे त्या द्रव्याच्या अंतर्गत पृथ्वी येते म्हणून त्या 6 पदार्थांचा भेद पृथ्वीच्या ठिकाणी आहेच. हे सिद्ध झालं. दुसरा नेक्स्ट द्रव्यामध्ये सांगा. पृथ्वी सोडून बाकीचे 8 राहिले. हा. काय होतं ते? द्रव्यामध्ये. हा, तर ते खाली खाली किती राहिले? 8 राहिले. मग त्याच्यातले पृथ्वी का काढले बाजूला? तो पृथ्वी आहे द्रव्याच्या अंतर्गत आहेच. पण द्रव्यामधले बाकीचे बी द्रव्य इतर आहेत, इतर भेद इतर होते. भेद होते. आणि पदार्थही इतर भेद होते 14 म्हणून 14 झाले. लक्षात आलं? म्हणजे पहिल्या द्रव्याच्या अंतर्गत पृथ्वी येते म्हणून द्रव्याला पहिल्यांदा बाजूला काढलं. बाकीच्यांचा इतर भेद झाला. आणि नंतर द्रव्यामध्ये पाहायला गेलो त्यावेळेला त्यातही एक पृथ्वी नावाचं द्रव्य आहे आणि त्याच्यात इतर 8 द्रव्य मिसळलेले म्हणून इतर 8 द्रव्य अधिक पहिले 6 पदार्थ असे एकत्रित 14 पदार्थ इतर भेदवती. कशावरून? पृथ्वीवरून. म्हणून पृथ्वी इतर भेदवती आणि गंध. आता त्याला हेतू वापरला गंधत्वात. गंधत्वात म्हणजे गंध, कारण गंध गुण फक्त पृथ्वीच्या ठिकाणी, या 14च्या ठिकाणी गंधाचा अभाव आहे. 14 ठिकाणी काय निघाला? गंधाचा अभाव निघाला. चला, या ठिकाणी यत्र यत्र गंधत्व तत्र तर भेदः अशा प्रकारचे अन्वय व्यक्तीचे उदाहरण मिळत नाही. यत्र यत्र गंधवत्वम. गंधत्व नाही, गंधवत्वम. राहण्याचं अधिकरण. त्या अधिकरणाला गंधवत्वम म्हणतात. यत्र यत्र गंधवत्वम. गंध कोण कुठं राहतो? गंधवत्वम. जिथं जिथं गंधवत्व आहे तिथं तिथं इतर भेद आहे. गंध हा गंध. आता बा अजून एक लक्षात घ्या. गंधवत्व जिथे आहे तिथे इतर भेद आहे. गंध आहे तिथे इतर भेद नाही. कारण तोच गंध तुमचा जलामध्ये जाताना दिसतो पण तो आगंतुकपणे तिथं मिसळलेला दिसतो. पण गंधवत्व त्याच्या ठिकाणी, गंधवत्व कुठे गेलं ते सोडणार नाही. जाती ही व्यक्तीपासून वेगळी होत नाही. व्यक्ती या पदाचा अर्थ हे लक्षात ठेवा. गंध तो व्यक्ती कोणाला गंधवत्व ही जाती. आता गंधत्व हे अधिकरण. गंध, गंधत्व आणि गंधवत्व असे 3 भाग. बिलकुल 3 भाग केलेले आहेत. पाठीमागे सांगितले तुम्हाला. तर तेव्हा गंध, गंधत्व आणि गंधवत्व. वत्व हे वत्व काय आहे? अधिकरणाला वत्व असं म्हणतात. वत्वम गंधवत्वम. आता गंधवत्वम म्हणजे अधिकरण. त्या गंधाचं ते राहण्याचं ठिकाण. गंधवत्वम
त्याच्या ठिकाणी गंधत्व आलं आणि गंधत्वाने गंध दाखवलेला आहे गंध जाती गंध ठिकाण राहते म्हणून त्याला गंध होतो. जाती गंध म्हणून तिथं ते त्याला सोडून राहत नाही, त्याचा अधिकरण त्याला सोडत नाही. तत्र इतर भेद हा, इतर भेद. तत्रेतर भेद हा म्हणजे तत्र इतर भेद हा, म्हणून तसं म्हणून यत्र यत्र गंधवत्वम तत्र तत्र इतर भेद हा, त्या ठिकाणी इतर भेद तुम्हाला पाहायला मिळतात. या ठिकाणी हे एक संपूर्ण वाक्यच झालं आता. आणि मग आता उदाहरण मिळतच नाही, हे लक्षात आलं. म्हणून त्याला अन्वय व्यतिरेकी. म्हणून तर त्याला केवल व्यतिरेकी असं म्हणतात. म्हणून त्याला केवल व्यतिरेकी म्हटलं, कारण इथं उदाहरण भेटणारच नाही. भेटेल तरी कसं, होऊ शकत नाही. तेव्हा अन्वय व्याप्तीचे उदाहरण मिळत नाही, कारण दृष्टांत आणि विपक्ष भिन्नच असावा. बर मग उदाहरण मिळालं असं न समजू. कोणतं? यथा पृथ्वी असं मी उदाहरण केलं. अहो म्हटले पृथ्वी पक्ष काय नाही केलं. पृथ्वी पक्ष इथे, आणि पक्षावरून उदाहरण काय पाहिजे? भिन्न पाहिजे. भिन्न पाहिजे. म्हणून तुम्हाला तसं म्हणता येणार. तेव्हा म्हणून लक्षात आलंय. पुढच्या वेळेला अजून अभ्यास करून या, आणि राहिलेला तुम्हाला अजून विषय कळेल. एका पाठात कळेल असं नाही, म्हणूनच आपण अनुवाद करून घेतो. चला, नाहीतर मग ते अण्णाने मी सांगायचे रिकाम्या डाबड्यामध्ये खडे टाकायचे ना, असे खडखड खडखड वाजवायचे. तसे म्हटले आमच्या डोक्यामध्ये होते तसे नाही. काय चाललंय का नसतं. चला अजून. कारण दृष्टांत आणि विपक्ष भिन्न असावा लागतो. ठीक आहे. या दृष्टांतात पक्षावरून म्हणजे चिमण्यावरून का कावळ्यावरून? इथला या ठिकाणी इतर भेद सांगायचे. पक्ष आणि व्याप्ती आणि जिथे जिथे हे सांगायचंय साध्य नाही, जिथे व्यापक सांगायचं आणि हे व्याप्य तिथे राहतं ते पक्ष म्हणतात. त्याला पक्ष असं म्हणतात. व्याप्य आणि व्यापक जिथे राहतं त्याला पक्ष असं म्हणतात. हे बी लिहून ठेवा. आणि तुम्हाला माहितीच नाही पक्ष काय. तेव्हा पुढं ते भरपूर आहे. पक्ष, सपक्ष, विपक्ष, ते त्याचा अजून भेद सगळा येणार आहे. सगळा विषय. भेद येणार आहे. तेव्हा हाच मुळी पक्ष आहे, म्हणून तिच्यावर भिन्न या दृष्टांतात. कारण दृष्टांत या दृष्टांतात संपूर्ण पृथ्वी हाच मुळी पक्ष आहे. काय पक्ष कोणता आहे? पृथ्वी. म्हणून तुम्हाला पृथ्वीचं उदाहरण देता येणार नाही. नाही. तर उदाहरण होतं ते, पण तेच दुसरं उदाहरण भेटतच नाही ना. म्हणून तिच्यावर भिन्न जे जलाधिक त्यांच्या ठिकाणी इतर भेद आणि गंध गुण या दोन्ही राहत नाही. म्हणून तिच्या भिन्न, तिच्याहून भिन्न म्हणजे पृथ्वीवर भिन्न जे जलाधिक. ज्याला अधिक पदाने काय काय घ्यायचे आता? बाकीचे राहिलेले पंचभूत. बाकी सगळे घ्यायचे. ज्याला अधिक आधी सगळेच घेतले. ज्याला अधिक म्हणजे ज्या आता हे जल कुठून काढलं? द्रव्यामधून काढलं. द्रव्य है ना. पृथ्वी आप म्हणजे जल, म्हणून जल, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन. अधिक यांच्या ठिकाणी इतर भेद कशाचा झाला? आपाप सिद्ध झाला ना. आता इथं एक आकडा इतर भेद काय? जलाधिक इतर अंतर्गत असल्यामुळे त्याच्या ठिकाणी इतर भेद संभवतात. बर, इतराच्या अंतर्गत कोण येतं? जलाधिक. म्हणून तिथं इतर भेद संभवत नाही. आणि गंधगुण तिथं राहतात. म्हणून गंधगुण केवळ पृथ्वीच राहत असल्याने जलाधिकात गंधगुण संभवत नाही. म्हणून इतर भेद आणि गंधगुण हे दोन्हीही राहत नाही म्हणतात. म्हणूनच व्याप्तीचा अभाव असल्यामुळे म्हणून अन्वय व्याप्तीचा काय झाला? अभाव झाला. हे केवळ व्यतिरेकी अनुमान आहे. लक्षात आलं. म्हणून हे केवळ व्यतिरेकी अनुमान आहे. बस झालं इथपर्यंत. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, हरी ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ